भारतातील प्रमुख आय-टी कंपनी असलेल्या TCSने आता या आर्थिक वर्षामध्ये त्यांच्या येथील वर्कफोर्स तब्बल 2% कमी करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजेच या आर्थिक वर्षामध्ये तिथे 12,000 जणांना त्यांचा जॉब गमवावा लागणार आहे. सध्याचं एकूण राजकीय गदारोळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हिंजवडीमध्ये सुरू असलेली विकास कामांची चर्चा आपल्याला माहिती आहे. तेथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होणारे दौरे या सगळ्यांची चर्चा सुरू असताना या नवीन बातमीनं आता टेन्शन वाढवलेलं आहे. टेन्शन यासाठी कारण की या जॉब गमावणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने ते कर्मचारी असणार आहेत जे मिडल आणि सीनियर मॅनेजमेंट लेवलवरती आहेत, म्हणजे ज्यांचा अनुभव 8 ते 15 वर्षांच्या दरम्यान आहे, त्यांना त्यांचा जॉब गमवावा लागू शकतो. 2 वर्षापूर्वी या आय-टी कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात कर्मचारी सोडून जात होते, म्हणजे ॲट्रिशन रेट या कंपन्यांचा वाढलेला होता. कंपन्यांसमोर या कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवण्याचं फार मोठं आव्हान होतं. पण आता याच कंपन्या मोठ्या प्रमाणात ले ऑफ करतायत, म्हणजेच त्यांच्या इथून कर्मचाऱ्यांना काढून टाकतायत. अनेक नोकऱ्या, विशेषतः मॅन्युअल टेस्टिंग, डाटा एंट्री, लो कोड डेव्हलपमेंट सारख्या नोकऱ्या ज्या आहेत त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे गायब होताना दिसत आहेत. कंपन्यांनी मागील काही वर्षामध्ये जी ओव्हर हायरिंग केली होती ती आता त्यांच्यासाठी बोजा ठरताना दिसते. यासोबतच जुने स्किल्स असलेले जे कर्मचारी आहेत त्यांना नव्या प्रोजेक्ट्समध्ये समाविष्ट करताना या कंपन्यांना अडचणी येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही स्थिती केवळ मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित नाहीये, तर लहान आणि मध्यम आय-टी कंपन्यांवरती सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. आता जे कस्टमर्स आहेत किंवा जे ग्राहक आहेत या कंपन्यांसाठीचे, ते आता स्वस्त दरामध्ये उच्च दर्जाची आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड सेवा मागताना दिसत आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये लहान कंपन्या मोठे प्रोजेक्ट किंवा नवे प्रोजेक्ट मिळवण्यात अयशस्वी ठरताना दिसत आहेत आणि आर्थिक तणावामध्ये अडकताना दिसत आहेत. हा संपूर्ण विषय काय आहे ते आपण समजून घेऊयात. या ले ऑफ मागची कारणं आपण जाणून घेऊयात, तसेच याचा परिणाम काय होऊ शकतो याच्यावरती प्रकाश टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय बोलबिडूचा सविस्तर सेक्शन. कोरोना काळामध्ये आणि त्याच्यानंतर जगभरामध्ये डिजिटायझेशनला वेग आला आणि त्याच्यामुळे आय-टी क्षेत्रामध्ये अभूतपूर्व अशी भरभराट झाली. मोठमोठ्या कंपन्यांनी कोरोना काळामध्ये निर्माण झालेल्या मागणीच्या जोरावर अक्षरशः हजारो कर्मचाऱ्यांची भरती केली. आता त्याच्यामध्ये वर्क फ्रॉम होम, क्लाउड टेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरिटी यांसारख्या सर्व्हिसेसची मागणी वाढल्यामुळं आय-टी कंपन्यांचा विस्तार हा या काळामध्ये झपाट्याने झाला. पण दुर्दैवाने ही तेजी जी होती ती जास्त काळ टिकली नाही. 2023 पासून ते आत्तापर्यंत आपण बघतोय की या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ले ऑफ अर्थात नोकर कपात सुरू झालेली आहे. विशेषतः TCS, इन्फोसिस, विप्रो, ॲसेंचर यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलेलं आहे आणि ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सुरू राहू शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन याच्यामुळे आत्तापर्यंत जी आपण पारंपरिक कामं म्हणू शकतो किंवा जे जॉब रोल्स होते ते आता आउटडेटेड ठरायला लागलेले आहेत. यासोबतच आय-टी क्षेत्रामध्ये सध्या जे काही घडत आहे हे केवळ आर्थिक मंदीचा परिणाम नाहीये, तर प्रत्येक सेक्टरमध्ये एका ठराविक काळानंतर टेक्नॉलॉजी आणि एम्प्लॉयमेंट याच्यामध्ये जे ट्रान्झिशन फेज सुरू होतं त्याचाच हा परिणाम आहे किंवा ही सध्याची तीच फेज आहे. आता या नोकर कपाती मागची मूळ कारणं काय आहेत ती तुम्हाला सांगतो. यातलं पहिलं महत्त्वाचं कारण आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशनचा वाढलेला प्रभाव. अनेक कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन याचा वापर करून मॅन्युअल कामं जी होती ती आता कमी केलेली आहेत. उदाहरण जर का द्यायचं झालं तर कोड जनरेशन, चॅटबॉट्स, ऑटो टेस्टिंग याच्यामुळे आधी लागणाऱ्या 10 कर्मचाऱ्यांच्या ऐवजी आता 2 ते 3 कर्मचारी पुरेसे होतात. याच्यामुळे मिड लेवल आणि जे जुन्या पद्धतीने काम करत होते ती कामं कालबाह्य ठरताना दिसत आहेत. दुसरं महत्त्वाचं कारण आहे 2020 ते 2022 या काळामध्ये कंपन्यांनी केलेलं ओव्हर हायरिंग. त्यावेळेस डिजिटायझेशनची मागणी ही अचानकच वाढलेली होती, त्याच्यामध्ये स्पाइक आलेला होता आणि यामुळे या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भरती केली. अपेक्षा अशी होती की आता डिजिटायझेशनचा जो वेग आहे तो येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तसाच राहील. पण मागणी पूर्वपदावरती आल्यामुळं आणि मागणीमध्ये घट झाल्यामुळं या कंपन्यांकडे बेंचवरती असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आणि या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी कंपन्यांकडे कामच नाही. तिसरं महत्त्वाचं कारण आहे जागतिक मंदी आणि एकूणच ग्राहक खर्चामध्ये झालेली कपात. अमेरिका आणि युरोप या देशांकडून आपल्या इथल्या आय-टी कंपन्यांना जवळपास 60 ते 70% बिझनेस मिळतो. आता या देशांमध्ये आर्थिक आघाडीवरती सर्व काही ठीक नाही. आपण याची चर्चा वारंवार केलेली आहे. या देशातील क्लायंट्सनी काय केलेलं आहे, त्यांच्या इथल्या आर्थिक परिस्थितीमुळे आय-टी प्रकल्पांसाठीचं त्यांचं जे काही एकूण बजेट होतं ते बजेट कमी केलेलं आहे. आता त्यांना काय हवं आहे, तर स्वस्तामध्ये त्यांना काम करून हवं आहे, अगदी स्पीडीली त्यांना काम हवं आहे. यासोबतच
आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावरती आधारित त्यांना सेवा हवी आहे. त्याच्यामुळे आपल्या देशातील IT कर्मचाऱ्यांवरती प्रेशर वाढलेलं आहे. चौथं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे स्किल मॅचिंगचा असलेला अभाव. आता बघा, जे जुने कर्मचारी गेल्या 2-3 वर्षापर्यंत महत्त्वाचे होते, तेच कर्मचारी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कम्प्युटिंग, डेटा सायन्स याच्यामध्ये पारंगत नाहीत आणि म्हणून ते आउटडेटेड वाटत आहेत. या कर्मचाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हॉल्व करता येत नाहीये. म्हणजे जिथे सध्या मेन बिझनेस जनरेट होतो या कंपन्यांसाठी, तिथे या कर्मचाऱ्यांचा उपयोग होताना दिसत नाहीये आणि म्हणून कंपन्यांना त्यांना कामावरून कमी करणं भाग पडत आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये एक नवीन थेअरी समोर आलेली आहे, लीन स्ट्रक्चर या नावाची. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वर्कफोर्स ठेवायचाच नाही. कमी लोक ठेवायचे, पण एकदम शार्प लोक ठेवायचे. अत्यंत कुशलते असले पाहिजे त्यांच्या कामामध्ये आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये निष्णात असायला पाहिजेत. आता ह्याच स्ट्रक्चरमुळं कंपन्या त्यांच्या इथून कर्मचारी कमी करताना आपल्याला दिसतंय, कारण की हे स्ट्रक्चर आता सगळीकडेच अंमलात आणलं जाते. याच विषयातली अजून एक बाजू अशी आहे, की मोठ्या कंपन्यांकडे मॅनेजमेंट चांगला आहे, त्यांची पेइंग कॅपॅसिटी चांगली आहे, तसंच त्यांच्याकडे येणारं जो टॅलेंट आहे ते सुद्धा चांगलं आहे. अत्यंत कुशल टॅलेंट त्यांच्या जवळ येते आणि या त्यांच्या जमेच्या बाजू असल्यामुळे लहान IT कंपन्यांना प्रोजेक्ट्स मिळणं कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे लहान कंपन्या अक्षरशः बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि तिथून सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जॉब जाऊ शकतात. यासोबतच ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्यांना सातत्याने त्यांच्या क्वार्टरली प्रॉफिटवरती लक्ष द्यावं लागतं किंवा जे इन्व्हेस्टर आहेत ते तसा दबाव सुद्धा निर्माण करत असतात. आता जर का प्रॉफिट वाढवलेला दाखवायचा असेल तर खर्चामध्ये कपात होणं गरजेचं आहे आणि खर्चामध्ये कपात दाखवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे मनुष्यबळ कमी करणं आणि म्हणून मनुष्यबळ कमी केलं जाते. आता याचे परिणाम काय होतील हेही आपण जाणून घेणं गरजेचं आहे. तर बघा, सध्या सुरू असलेली नोकर कपात हे कोणत्याही एका कर्मचाऱ्याचं व्यक्तिगत नुकसान नाहीये, तर देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते अगदी आपल्या सामाजिक लेव्हलपर्यंत याचे अनेक परिणाम होणार आहेत. व्यक्तिगत स्तरावरती जर का सांगायचं झालं तर अचानक नोकरी जाण्यामुळे अनेकांना हप्ते भरायला अडचणी निर्माण होऊ शकतात. गृहकर्ज जर का त्यांच्या अंगावरती असेल, गाडीचं कर्ज जर का त्यांच्या अंगावरती असेल किंवा कुणाच्या घरामध्ये मेडिकलचा खर्च त्यांच्या मागं असेल, इतरही काही खर्च असू शकतात. कदाचित हे सर्व फेडता फेडता घर खर्च भागवणं त्यांना अवघड जाऊ शकतं. नोकरी गेल्यामुळे स्वतःविषयी शंका निर्माण होईल हे सुद्धा नाकारता येत नाही. म्हणजे बघा, त्या व्यक्तीला असं वाटू शकतं की यार, काल परवापर्यंत मी रिलिव्हंट होतो आणि अचानकच आता माझा जॉब गेलेला आहे. याच्यामुळं नैराश्य येऊ शकतं, भविष्याची चिंता मोठ्या प्रमाणात वाढू शकते, मानसिक आरोग्य खराब होऊ शकतं आणि मानसिक आरोग्याविषयी आपल्या इथं पुरेशी जागरूकता नाही किंवा अवेअरनेस नाही. नवीन स्किल्स अपडेट करण्याची प्रत्येकाची इच्छा आहे बघा. प्रत्येकजण त्यासाठी तयार सुद्धा असेल किंवा काही जणांनी सुरुवात सुद्धा केलेली असेल. पण एकूणच इन्सिक्युरिटी जी आहे, या इन्सिक्युरिटीमुळे त्यांची नवीन स्किल शिकण्याची प्रोसेस सुद्धा इन्सिक्युरिटीने भरलेली असेल. कारण शिकत असलेलं स्किल उद्या जाऊन आउटडेटेड होणार नाही याची कोणतीही खात्री त्यांना नाही आणि हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. IT क्षेत्रातील कर्मचारी वर्ग हा आपल्या इथला सगळ्यात मोठा, त्यातल्या त्यात शहरातला सगळ्यात मोठा खर्च करणारा वर्ग आहे. त्यांच्या खर्च करण्यामध्ये घट झाल्यामुळं, त्यांच्या एकूणच कॅपॅसिटीमध्ये घट झाल्यामुळं रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल सेक्टर, एज्युकेशन सेक्टर, रिटेल मार्केट याच्यावरती निश्चितपणे मोठा परिणाम होणार आहे. लॉकडाऊन काळामध्ये इथं भाडं द्यावं लागू नये म्हणून खूप सारे जण गावाकडे गेलेले होते. आता नोकरी गेल्यामुळे खूप सारे जण मूळ गावाकडे परतण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच्यामुळे पुणे, बेंगलोर, हैदराबाद या ठिकाणी जे रेंट आहे, जे भाडं आहे, त्याचे रेट कमी होऊ शकतात आणि याचा मूळ मालकांना फटका बसू शकतो. आजच्या दिवशी 2% कर्मचाऱ्यांमध्ये आपला समावेश नसल्यामुळं काही जणांना बरं वाटू शकतं. पण उद्या जाऊन आपला नंबर सुद्धा याच्यामध्ये लागेल याची भीती कायम त्यांच्या मनामध्ये राहणार आहे आणि याच भीतीमुळं त्यांची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा कमी होऊ शकते. लहान कंपन्यांना नवीन प्रोजेक्ट्स, एकूणच त्यांनी केलेली गुंतवणूक आणि त्यांचा जो काही एकूण खर्च आहे याच्याविषयी मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि त्यांच्यासाठी ही परिस्थिती अजून बिकट होईल. देशाच्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा या सगळ्या गोष्टींचा परिणाम निश्चितपणे होणार आहे. म्हणजे बघा, IT क्षेत्र आपल्या इथल्या GDP मध्ये 7 ते 8% योगदान देतं. जर का या IT सेक्टरचीच गती कमी झाली तर एकूण विकास दर किंवा ग्रोथ रेट जो आहे तो सुद्धा कमी होईल. वाढत्या बेरोजगारीमुळे EMI जे आहेत ते डिफॉल्ट होतील. यासोबतच क्रेडिट कार्डचे हप्ते सुद्धा वेळेवर जाणार नाहीत आणि याच्यामुळं बुडीत कर्जांचं प्रमाण वाढून बँकांवरती सुद्धा याचं प्रेशर वाढणार आहे.
या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा होईल की सरकारवरती पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल प्रेशर वाढून स्किल डेव्हलपमेंट तसेच इतर ज्या काही योजना आहेत त्यांच्यावरती सुद्धा प्रेशर वाढेल. थोडक्यात काय, परिस्थिती प्रचंड अवघड होऊ शकते. एकूणच आयटी क्षेत्र सध्या ट्रान्झिशन फेजमधून जाते. अगदी मागच्या वर्षीपर्यंत लाखो जणांनी इंजिनिअरिंग करून आयटी मध्ये प्रवेश केला. ब्रांच कोणतीही असली तरी सुद्धा आयटी मध्ये जॉब मिळवायचा असंच प्रत्येकाचं स्वप्न होतं. कारण अगदी साफ होतं, पॅकेज मोठमोठालं मिळत होतं, परदेशामध्ये सेटल होण्याची सुद्धा इथं संधी होती. म्हणजेच काय, तर स्वप्नांची पूर्तता करणारे हे क्षेत्र होतं. पण आता हेच क्षेत्र सर्वांसमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं करताना दिसतंय. छोट्या कंपन्यांनी कर्मचारी कमी केले असते तर आपण समजू शकलो असतो. पण TCS, इन्फोसिस यांसारख्या दिग्गज कंपन्या जेव्हा हजारोंच्या संख्येने कर्मचारी कमी करतात, तेव्हा हे लक्षात यायला लागतं की हे तात्पुरतं नाही, हे फार वेळ चालणार आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही आहे की TCSने फक्त 2% कर्मचारी कमी केलेले आहेत. अजून 98% कर्मचारी आहेत तिथे आणि सगळ्यात महत्त्वाचं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड, डेटा सायन्समध्ये नवीन भरती सुरूच राहणार आहे. या संदर्भात TCSचे ह्युमन रिसोर्स ऑफिसर म्हणाले आहेत की वी हॅव ऑनर्ड ऑल द जॉब ऑफर्स अँड वी विल डू सो फॉर द रेस्ट ऑफ द इयर. म्हणजे ज्या काही त्यांनी ऑफर दिलेल्या होत्या नवीन मुलांना, त्या ऑफर त्यांनी कंप्लीट केलेल्या आहेत. नवीन मुलांची भरती सुरूच राहणार आहे. म्हणजेच काय, नवीन स्किल सेट असणाऱ्या युवकांना संधी आहे. विषय त्यांचा आहे जे अपडेट झाले नाहीत त्यांचा. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.